तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पश्चिम अंतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे जी आहेत त्यांची जाहिरात आलेली आहे. एकच पद आहे आणि महिलासाठी जे आहे हे पद आहे, तर महिला उमेदवारांकडून हे पद भरून घेण्यात येणार आहे. कशा प्रकारे अर्ज करू शकता, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच त्याची ऑफिशियल लिंक जी आहे आर्टिकलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. ॲज वेल ॲज इतर अपडेटसुद्धा आम्ही आपल्या ग्रुपवर शेअर करत राहतो, त्यामुळे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जे आहे जॉईन करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ॲब्सोल्युटली फ्री आहे. तर तुम्ही पाहू शकता जे अहिल्यानगर पश्चिम या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या संगमनेर नगरपालिका क्षेत्रातील एकूण एक अंगणवाडी मदतनीस रिक्त पद आहे. ते सरळ नियुक्तीने जे आहे भरण्यासाठी जे आहे स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून जे आहे 9/2/2026 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथले स्थानिक रहिवासी असला पाहिजेत आणि महिला उमेदवार फक्त. दिनांक 9/2/2026 म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 याची लास्ट डेट आहे. आता ह्याचा अर्ज कसा करायचा आहे तर बघा, ह्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. इथे जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना तसेच शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती पाहू शकता. त्याचबरोबर सदर संकेतस्थळावरून अंगणवाडी मदतनीस भरतीचा जो अर्जाचा नमुना आहे तो डाउनलोड करायचा आहे, तो भरायचा आहे आणि तुमचे जेही कागदपत्र लागणार आहेत ते बंद लिफाफ्यात जे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पश्चिम वेदांत कॉलनी पहिला मजला बागरोजा हडको या जे पत्ता आहे डॉक्टर साताळकर हॉस्पिटलजवळ दिल्ली गेट अहिल्यानगर पश्चिम 414001 या कार्यालयाच्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत पाठवायचं आहे किंवा सक्षम किंवा पोस्टाने विहित मुदतीत सादर करायचं आहे. पोस्टाने सादर केला किंवा डायरेक्टली तुम्ही जाऊन जरी सादर केला तरी चालतं. जर तुमची डेट क्रॉस झाली तर या अर्जाची नोंद घेतली जाणार नाही. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पूर्ण अर्ज प्रक्रिया आहे. तर बघू शकता अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे 18. अंगणवाडीचे नाव दिलेलं आहे क्रीडा संकुल संगमनेर. भरायचा जे रिक्त पद आहे ते एक पद आहे, म्हणजे एका पदासाठी आहे. तसेच इथे तुम्ही अटी व शर्ती पाहू शकता. शैक्षणिक पात्रता पाहूयात. बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 12वीचे गुणपत्रकाची सत्यप्रत अर्जासोबत सोडणे जे आहे ते आवश्यक असून सदरील गुणपत्रक आवश्यक राहील. 12वी व त्यापुढील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने अर्जात दर्शवलेल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, अन्यथा गुण देय होणार नाही. वास्तव्याची अट दिलेली आहे, तुम्ही स्थानिक रहिवासी असला पाहिजेत. म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथलेच तुम्ही रहिवासी असला पाहिजेत. महिला अर्जदार असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवासी दाखला म्हणून तुमचा शासकीय दस्तावेज जसं रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, वीज देयक, तुमचं जे लाईट बिल असेल, घरपट्टी असेल, आधार कार्ड असेल इत्यादी जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे ID प्रूफ्स आहेत ते जोडायचे आहेत तुम्हाला. वयाची अट दिलेली आहे, मिनिमम तुमचं वय 18 मॅक्झिमम 35 असलं पाहिजे. तसेच विधवा उमेदवारांसाठी जे आहे 40 वर्ष जी वयोमर्यादा आहे त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. 12वी उत्तीर्ण असल्याचं बोर्डाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडायची आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र जोडायचे आहे. भाषेचे ज्ञान असलं पाहिजे तुम्हाला, स्थानिक भाषेचं ज्ञान. ते तर आपण मराठी आहोत, मराठी भाषाच असली पाहिजे, स्थानिक भाषा तीच आहे. उमेदवार विधवा असल्यास बघा इथं दिलेलं आहे सक्षम प्राधिकाराचे पतीचे मृत्यूपत्र जे आहे ते जोडायचे आहे. तसेच विधवा असल्याबाबत घोषणापत्रसुद्धा जो नमुना असतो तो जोडायचा आहे. जर उमेदवार अनाथ आहे तर संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. अनुभवबद्दल पण दिलेला आहे. उमेदवारास एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडे अनुभव नसला तरी फॉर्म भरू शकता, पण जर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला म्हणजे प्रायोरिटी मिळते, एक प्रिफरन्स मिळतो. तर जर तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असेल, त्याचे प्रमाणपत्र असेल तर तो नक्की जोडा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. याबाबत कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास त्याला अपात्र ठरवण्यात येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या अटी आणि शर्ती आहेत. मिनिमम 12वी तुम्ही पासआउट असले पाहिजे, तुमचं वय 18 ते 35च्या आतमध्ये असलं पाहिजे आणि इतरही प्रिव्हिलेज आहेत विधवांसाठी. तसेच समजा जे अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणि महिला उमेदवार पाहिजेत यासाठी, एवढे फक्त लक्षात ठेवायचं आहे. प्रतीक्षा यादी वगैरे केली जाईल. तुमचे जेही समजा तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला तर त्याच्यानंतर जे आहे एक मेरिट लिस्ट वगैरे घेतली जाईल किंवा त्या बेसिसवर तुम्हाला गुण दिले जातील. त्या गुणांच्या आधारावर जे आहे
ते रुजू केलं जाईल. म्हणजे बघा, प्रतीक्षा यादी येईल. एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर जे आहे उमेदवारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येणार आहे. काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात जर रुजू नाही झाला तर त्या उमेदवारास अपात्र ठरवण्यात येतं. आता प्रतीक्षा यादीतील गुणक्रमानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येते. म्हणजे समजा क्रमांक 1च्या उमेदवारानं जर रुजू झाला नाही किंवा नकारलं तर पदक्रम म्हणजे 2 नंबरचा, ज्याला थोडे कमी गुण आहेत पण तो प्रेफरन्समध्ये सेकंड नंबरला आहे, तर त्याला पद देण्यात येईल. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरून जे आहे, आणि हा जो म्हणजे हा जो अर्जाचा विहित नमुना आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तुमचा फोटो आणि तुमचे जे इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे तुमच्याकडं समजा एक्सपिरियन्स असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला भरायचं आहे, आणि ऑफलाईन पद्धतीने जे आहे पोस्टामार्फत किंवा डायरेक्टली प्रत्यक्षात सादर करायचे आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. आणि एकच पद आहे याच्यामुळे जे आहे असं समजू नका की आपला इथं होऊ शकत नाही. महिला उमेदवारांसाठी आहे, त्याच्यामुळे महिलांसाठी मी खास सांगतो. जर तुम्ही तेथील रहिवासी असेल तर नक्की याच्यासाठी अर्ज करा, ट्राय करायला काही हरकत नाही. एक्सपिरियन्स जर असेल, प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळतील. नसेल तरी तुम्हाला जे आहे हा फॉर्म भरता येतो. तर याचा फायदा घ्यायला विसरू नका. व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, आवडला असेल लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायच्या फर्दर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका. ऑल द इम्पॉर्टंट लिंक्स आर इन द डिस्क्रिप्शन, सो डोंट फॉरगेट टू चेक आउट. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.